आणि हा आहे तुमच्यासाठीचा 10वा प्रश्न। 1 गुंठा म्हणजे एकूण किती चौरस फूट? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 1069, पर्याय क्रमांक 2 1079, पर्याय क्रमांक 3 1089 आणि पर्याय क्रमांक 4 1099। अंकुश आणि भरत दोघांनी एकच पर्याय नोंदवलाय। पर्याय क्रमांक 3 1089 आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तुम्ही हा तिसरा पर्याय का नोंदवलात? कारण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1089। आपले 10च्या 10 प्रश्न संपलेले आहेत आणि तुम्ही दोघेही समान गुणांवर आहात। त्यामुळे आता आणखी एक प्रश्न विचारला जाईल जो असेल सुपर क्वेश्चन। त्याचं सगळ्यात योग्य उत्तर जो सगळ्यात आधी देईल तो असेल आपला आजचा विजेता। ठीक आहे? जो वेगवान तो नंबर 1 आणि योग्य उत्तर। आणि हा आहे तुमच्यासाठीचा सुपर क्वेश्चन। ज्या व्यक्तीच्या नावाने नोबेल पुरस्कार दिला जातो त्या व्यक्तीचं पहिलं नाव काय? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 रॉजर, पर्याय क्रमांक 2 जॉर्ज, पर्याय क्रमांक 3 अल्फ्रेड, पर्याय क्रमांक 4 डेव्हिड। काय उत्तर दिले अंकुश? जॉर्ज। वाचलेस कुठे? नाही, मला थोडंसं कन्फ्युजन झालं। वाचले मी बरंच वेळा, पण मला आता ही 4 पर्याय आल्यानंतर कन्फ्युजन झालं। ओके। आणि भरत? मला माहित नाही मुळात, फक्त नोबलच माहिती होतं। काय मात्र असंच अल्फ्रेड म्हणते। अल्फ्रेड केलेस। ज्याचं योग्य उत्तर असेल त्याच्या खात्यात कुठल्याही प्रकारे टक्क्यांची भर पडणार नाही, कारण हा सुपर क्वेश्चन होता। तो असेल नंबर 1 फक्त। ठीक आहे? बघूया दोघांपैकी नंबर 1 कोण ठरतंय। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्फ्रेड। आणि आपला आजचा नंबर 1 ठरलाय भरत जाधव। %60 आहेस तू। आणि इथे जो नंबर 1 असतो, नंबर 1 ठरतो, त्याच्यापुढे 2 पर्याय असतात। एक म्हणजे आत्ता तुझ्या खात्यात जेवढे आहेत त्याच्या अर्धे घेऊन तू हा खेळ सोडू शकतोस, किंवा यापुढे 1 लाख मोलाचा प्रश्न असेल ज्याचं उत्तर तू योग्य दिलंस तर तू 100% इथून घेऊन जाऊ शकतोस। पण जर त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर मात्र तुला इथून फक्त 10% घेऊन जाता येतील। निर्णय तुझा आहे। नाही, खेळायला काही हरकत नाही। असंच कुठलं तरी गुगली लागेल, समजा नाही लागला तर जरासा घोळ असा होईल की ज्या कारणामुळे आम्ही हे पैसे पुढे करतोय त्यात असं नको व्हायला की चुकून जरासं चुकलं उत्तर आणि अगदीच 10% द्यावं लागलं तर ते बरं दिसणार नाहीये। मी जाहीर करते की आजचा आपला नंबर 1 ठरलाय भरत जाधव आणि तो इथून घेऊन जात आहे 75,000 रुपये। आणि मी सिद्धूला विनंती करते की सिद्धू आज हे 3 सुपरस्टार इथे आहेत आणि झी मराठी असा एक कार्यक्रम घेऊन येतंय महाराष्ट्राचा सुपरस्टार, की ज्यामध्ये महाराष्ट्रातील एक अष्टपैलू अभिनेता किंवा अभिनेत्री यांची निवड करण्यात येईल। काय वाटतं तुम्हाला अशा प्रोग्राम बद्दल भरत? चांगली गोष्ट आहे, कारण एकतर आता उगाच मी मागेच होतो जरा, कारण आम्ही ना एकांकिका स्पर्धेवर करताना आम्हाला नेहमी वाटायचं की चांगलं एक आम्हाला स्टेज मिळायला हवं, बरोबर, प्लॅटफॉर्म चांगला मिळायला हवा आणि कुठल्या तरी चांगल्या मोठ्या माणसांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा असं नेहमी वाटायचं। तर आता जी नवीन मुलं येणार आहेत सुपरस्टार ह्या पदासाठी किंवा अभिनेत्री आणि अभिनेता, आणि त्यांना
झी वाल्यांसारखं एक मोठं व्यासपीठ मिळत असेल मिळतंय. म्हणजे अखंड महाराष्ट्रात पटकन गाजेल आणि त्याच्या कलेला पटकन चांगलं प्रोत्साहन मिळेल. तर ही नशीबवान ती लोक आहेत असं मी म्हणेन. आणि आम्ही सगळे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील जनता त्यांना त्यांचे तेही पैलू पटकन कॅच करतील असं मला वाटतं. आज प्युअरिट हप्ता बंद मध्ये तीन सुपरस्टार्स येऊन खेळले. भरत जाधव, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव. आणि खूप मजा आली, खूप धमाल केली. सिद्धूची गाणी ऐकून तर सगळेजण मला वाटतं आता गाणी अशी बनवायला लागतील महाराष्ट्रात सगळेजण. आणि भरत आणि अंकुश तुम्ही दोघांनी खूप गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्यात आणि आज एका चांगल्या कारणासाठी तुम्ही इथे खेळलात आणि 75,000 रुपयांचा हा चेक तुम्ही इथून घेऊन जात आहात. अभिनंदन तुमचं. आज भरत, अंकुश आणि सिद्धार्थ हे तिघे इथून 75,000 रुपये घेऊन जात आहेत. मला वाटतं आता सिद्धू हप्ता बंद बद्दल तुला जे काही म्हणायचंय ते तू तुझ्या पद्धतीने गाण्यातूनच व्यक्त करशील. आता बसल्या बसल्या गाणं केलं. भरत सर जिंकले त्यामुळे त्यांचं अभिनंदन. भरत सरांच्या प्युअरिट हप्ता म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत. हे प्रॉब्लेम आहे जागेचा अजूनही जागेचा प्रॉब्लेम. असं केलं की काही शब्द इकडे तिकडे झाले तर की हा भार सोसना व्याज झालंय डोंगरावानी पगारच नाही मिळालं कर्ज घेतलं बँकेतून काय करू सांगा आता मी महिना हप्त्याला जात नाही काय करू सांगा आता मी हप्ता महिन्याला जात नाही. झी मराठीवरती दिले 4 पर्यायांनी पर्याय निवडून उत्तर देऊन करा हप्ता बंद तुम्ही. अरे पर्याय निवडून उत्तर देऊन करा हप्ता बंद तुम्ही. बन 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 प्युरिट हप्ता बन प्युरिट हप्ता बन आजच्या या धमाल भागानंतर आपण पुन्हा भेटूयात प्युअरिट हप्ता बंद मध्ये. आणि आजच्या भागात तुमच्या आणि माझ्या आवडत्या कलाकारांबरोबर आपण खूप धमाल केली. हो, पण आपल्या भागाची वेळ अजून संपलेली नाहीये, तो अजून पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे आजच्या भागात सुद्धा धमाल करायला आपण आता आमंत्रित करूया रोहित देशपांडे यांना. आणि आता येत आहेत आपले दुसरे स्पर्धक महेश डबे. आणि या नंतरचे स्पर्धक आहेत डॉक्टर विश्वास सहस्त्रबुद्धे. आता इथे 3 सुपरस्टार्स बरोबर मस्त धमाल खेळ रंगला होता आणि मला वाटतं त्याच धर्तीवर आता तुम्ही खूप छान खेळणार आहात आणि इथे खूप काही गप्पा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करणार आहोत. आधी मला तुमची ओळख करून द्या रोहितजी. मी रोहित देशपांडे, मी आहे कोल्हापूरचा. मी टेक्सटाईल इंजिनियर आहे. बरं. पण गेले 5-1 वर्ष मी अबॅकसचे क्लासेस लहान मुलांसाठी कंडक्ट करतोय. बरं. 6 मुलं होती, त्यामध्ये आता जवळजवळ 4-4.5 हजार मुलं माझ्याबरोबर आहेत. किती कर्ज घेतलं होतं तुम्ही? हाऊसिंग लोन घेतलेलं होतं, 16.25 लाखाचं होतं घेतलेलं. माझ्या अंदाजाने 15-1 लाख रुपये राहिले असते.
पण इथे तुम्ही 10 लाखांसाठी खेळताय. ठीक आहे, तुमचं इथे मनापासून स्वागत आहे. महेशजी. माझं नाव महेश डबे, मी नाशिकहून आलोय. इंडिया सिक्युरिटी प्रेस या ठिकाणी मी सर्व्हिस करतो. मी 4.5 इंडिया सिक्युरिटी प्रेस प्रेस. म्हणजे भारत प्रतिभूती मुद्रणालय, जे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मुद्रणालय. हो, भारत प्रतिभूती मुद्रणालय बर, ओके. भारत सरकारच्या अंडर जी फायनान्स मिनिस्ट्री आहे, तिचं एक युनिट ते तिथे आहे. त्याच ठिकाणी चलनी नोटांचं सुद्धा काम होतं. चालतं. टपाल तिकीट आहे, विविध प्रकारची स्मरणार्थ तिकीट सुद्धा, हा हा. त्याचप्रमाणे पासपोर्ट, म्हणजे पोस्टाचे स्टॅम्प्स वगैरे जे पोस्टाचे असतात, स्टॅम्प पोस्टाचे- सर्वच. अच्छा. शिवाय बॉन्ड पेपर, त्याचप्रमाणे ऑफिशियल पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट्स आणि आपले इतर साधे पासपोर्ट्स. 4,21,887 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. ठीक आहे, तुमचंही मनापासून स्वागत आहे. मी डॉक्टर विश्वास सहस्रबुद्धे, मुंबईतलाच भांडूपमध्ये प्रॅक्टिस करतो. 7,72,659 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय. तुमचंही मनापासून स्वागत. 10 प्रश्न, 10 उत्तरं. प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा होतील. 3रा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि सगळ्यात आधी ज्याच्या खात्यात 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल. तो हा चेक इथून घेऊन जाईल. तर मग हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. मराठीत एक म्हण आहे, मी नाही हो त्यातली, आणि टिंब टिंब पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 खिडकी, पर्याय क्रमांक 2 चावी, पर्याय क्रमांक 3 शिडी, पर्याय क्रमांक 4 कडी. कडी. तिघांचे खात्यात 10% जमा झालेले आहेत. सुरुवात छान झालेली आहे. तिघांचे चेहरे खुललेले आहेत. आणि हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता भाग परशुरामाची भूमी मानला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कोकण, पर्याय क्रमांक 2 मराठवाडा, पर्याय क्रमांक 3 विदर्भ आणि पर्याय क्रमांक 4 खानदेश. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेत. रोहितजी, काय म्हणणं आहे तुमचं? कोकण. का बरं? खात्री आहे तुम्हाला याची? खात्री नाहीये, पण असं कधीतरी वाचल्यासारखं वाटतंय. महेशजी, तुम्ही काय उत्तर दिलंय? मी विदर्भ दिलं. का बरं असं? नाही, काही येतो इतकं आयडिया नाही कुठल्याही प्रकारची भूमी असेल. ठीक आहे. आणि डॉक्टर? कोकण. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोकण. आता तिसरा प्रश्न, नशिबाचा कौल. ही 4 पानं आहेत माझ्याकडे. पहिलं पान आहे +10, दुसरं पान आहे -10, तिसरं पान आहे खेचा 10 आणि चौथं पान आहे विदूषक. या प्रश्नाला वेगवान तोच नशीबवान. त्याच्या आधी आपण जरा गप्पा मारूया का? डॉक्टर, तुमचं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज? अरे वा. डॉक्टर प्रेम करू शकतात. हो, म्हणजे काय डॉक्टर जास्त लग्न आधी तरी करू शकतात. कशी काय भेट झाली तुमची? मला थोडा तबला वाजवायचा छंद आहे. बर. तर मी शिकत होतो त्यावेळेला. तेव्हा तिथे हार्मोनियम वाजवायला यायचे. हा? हो का? आणि सूर आणि ताल जुळले. आणि तुमचे सूर जुळले. हा. आता पुढे चालूच आहे. 25 वर्ष झाली आता.